नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार होतो AWS रेडशिफ्ट डेमो. रेडशिफ्ट डेमोच्या अगोदर मला काही प्रश्न आलेले की काहींनी प्रश्न विचारलेला की OLAP आणि OLTP मधला काय फरक असतो. तर OLAP म्हणजे काय, ऑनलाईन ॲनालिटिक प्रोसेस. ओके, अँड OLTPचा अर्थ आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन प्रोसेस. ओके सर, उदाहरणार्थ आपण OLAPचा घेऊया की आयडियल फॉर लार्ज स्केल ॲनालिटिक्स अँड रिपोर्टिंग विथ कॉम्प्लेक्स ॲग्रिगेशन. ओके, जिकडे तुम्हाला फक्त रिपोर्टिंग आणि MISवर जास्त काम करायचं असेल तर तुम्हाला OLAP वापरू शकतो, OLAP डेटाबेस. ठीक आहे, आणि रेडशिफ्ट काय आहे, हा OLAP डेटाबेस आहे. OLTP म्हणजे काय, जिकडे सुटेबल फॉर प्रोजेक्ट विथ फ्रिक्वेंट ट्रान्झॅक्शनल अपडेट. समजा क्रूड ऑपरेशन आहे, क्रिएट, अपडेट, डिलीट. ठीक आहे, तर अशावेळी तुम्ही काय करू शकता, आपलं जर ट्रेडिशनल डेटाबेस आहे SQL सर्व्हर, ओरॅकल, असे तुम्ही OLTP डेटाबेस वापरू शकता. आता आपण जेव्हा रेडशिफ्टचा डेमो करणार होतो त्याच्यामध्ये मला एक टेक्निकल एरर होतो, तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, आणि रेडशिफ्टला आल्यानंतर आपला एक एरर येतो आहे, सबस्क्रिप्शन रिक्वायर एक्सेप्शनल. ठीक आहे, इवन तो आपल्याला प्रोव्हिजन क्लस्टर डॅशबोर्ड किंवा रेडशिफ्ट सर्व्हरलेस क्लस्टरसुद्धा क्रिएट करायला देत नाही आहे. तर याच्या संदर्भात मी AWSकडे एक तिकीट रेस केलेलं आहे. ठीक आहे, आणि त्याला केस म्हणतात आपण AWSमध्ये. तर ते केस जनरेट केलेली आहे. त्यांच्याकडनं रिझोल्युशन येईपर्यंत मी तुम्हाला काही स्टेप्स देतो, ते तुम्ही ॲज अ प्रॅक्टिकली तुम्ही तुमच्या AWS कन्सोलवर करून बघा, जेणेकरून जर तुम्हाला हा एरर येत नसेल तर त्या स्टेप तुम्ही फॉलो करून तुमचा रेडशिफ्ट डेटाबेस क्रिएट करू शकता. फक्त एकच सांगतो, जेव्हा तुमचं रेडशिफ्ट डेमो तुम्ही प्रॅक्टिकली कंप्लीट करणार त्यावेळी तुम्ही तो जे काय क्लस्टर असतील, त्याचे डेटाबेस असतील, टेबल असतील, ते डिलीट करा, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी बिलिंग येईल. कारण काय, जर ते चालू राहिले तर काय होणार, आपल्याला बिलिंग जास्त येऊ शकतो. ठीक आहे, तर आपण आता मी काय करणार आहे, नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला फक्त स्टेप एक्सप्लेन करून सांगणार आहे की कोणकोणत्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतील टू क्रिएट अ रेडशिफ्ट डेटाबेस. तर जाऊया आपण आपल्या स्लाईडवर. ठीक आहे, तर प्रॅक्टिकल डेमो ओव्हरीमध्ये आपण काय काय करणार, आपण स्टेप समजून घेऊया. आपण काय करणार, रेडशिफ्टमध्ये जाऊन एक रेडशिफ्ट क्लस्टर तयार करणार आहोत. रेडशिफ्ट क्लस्टर क्रिएट केल्यानंतर डेटाबेस कनेक्ट करणार आहोत. डेटाबेस कनेक्ट केल्यानंतर आपण त्यामध्ये टेबल क्रिएट करणार आहोत आणि त्या टेबलमध्ये आपण एक सॅम्पल डेटा इन्सर्ट करणार आहोत आणि तो सॅम्पल डेटा क्वेरी रन करून एक्झिक्यूट आणि व्ह्यू करणार आहोत. तर पहिला तुम्हाला काय करायचं आहे, पहिली स्टेप, तुम्हाला AWS कन्सोलला जायचं आहे. ठीक आहे, कन्सोलला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये रेडशिफ्ट सर्च करायचं आहे. ठीक आहे, आणि रेडशिफ्ट डॅशबोर्ड ओपन करायचं आहे. तर तुम्हाला असा ऑप्शन येईल, ॲमेझॉन रेडशिफ्ट. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला पहिला ऑप्शन क्लिक करायचं आहे, क्रिएट क्लस्टर. ठीक आहे, जसं तुम्हाला मागच्या ओव्हरव्ह्यू व्हिडिओमध्ये सांगितलेलं की क्लस्टर काय असतो, इट्स अ पार्ट ऑफ वन ऑफ द पार्ट ऑफ डेटाबेस. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, क्लस्टर कॉन्फिगरेशनमध्ये जायचं आहे आणि सॅम्पलसाठी आपण एक नाव द्यायचं आहे क्लस्टर आयडेंटिफायरला, डेमो रेडशिफ्ट क्लस्टर. नोड टाईप आपल्याला सिलेक्ट करायचे. नोड टाईप म्हणजे काय, तुमच्या मशीन जी तुमचे हार्डवेअर असणार आहे त्याचं कॉन्फिगरेशन काय असणार आहे. तर आपण कॉन्फिगरेशनसाठी DC2 लार्ज वापरू शकता. आता DC2 लार्जनी फायदा असा असतो की जर तुम्ही त्याचे 2 क्लस्टर बनवू शकता. ठीक आहे, एक प्रोसेस आणि कम्प्यूटसाठी. ठीक आहे, तर तुम्हाला हा DC2मध्ये 2 क्लस्टर तुम्ही क्रिएट करू शकता. इकडे नंबर ऑफ नोड्स डेमोसाठी तुम्ही 1 वापरू शकता किंवा 2 वापरू शकता. जर तुम्हाला मल्टिपल नोडवर काम करायचं असेल तर तुम्ही 2 क्रिएट करू शकता, पण मी रेकमेंड करेन की तुम्ही डेमोसाठी 1 सिलेक्ट करा. त्याच्यानंतर डेटाबेसचं नाव तुम्हाला मेन्शन करायचं आहे, डेव. मास्टर युजर नेम सेट करायचे, आपल्या या एक्झाम्पलमध्ये AWS युजर, आणि एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला इकडे सेट करायचे. हे झालं क्लस्टरचं कॉन्फिगरेशन. आता नेक्स्ट कॉन्फिगरेशन आपल्याला काय करायचं आहे, नेटवर्क कॉन्फिगरेशन. VPCमध्ये तुम्हाला काय ठेवायचं आहे, डिफॉल्ट VPC तुम्हाला सेट करायचे. प्रॅक्टिकली जेव्हा आपण लाईव्ह प्रोजेक्टमध्ये करतो ॲक्च्युअल वर्कमध्ये, त्यावेळी डिफॉल्ट VPC न सिलेक्ट करता तुमच्या कंपनीचा कॉर्पोरेट लेवलचा एक VPC आणि त्या प्रोजेक्ट स्पेसिफिक लेवलचा VPC तुम्ही इकडे सिलेक्ट करू शकता. पब्लिकली ॲक्सेसेबल येस. सिक्युरिटी ग्रुप
अलाव पोर्ट 5439 हा आहे रेडशिफ्टचा पोर्ट जिकडे आपण 5439ला आपण अलाव करतो. त्याच्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी ग्रुप सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, त्या सिक्युरिटी ग्रुपचं नाव असेल तिकडे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे 5439 या पोर्टला अलाव करायचं आहे. रेडशिफ्ट डिफॉल्ट पोर्ट कोणता असतो 5439. म्हणजेच काय, जेव्हा आपण आपल्या VPC मधनं ॲक्सेस करत असेल त्यावेळी जर मी रेडशिफ्ट ॲक्सेस करत असेल तर रेडशिफ्टनी काय केलं पाहिजे 5439नी ॲक्सेस केला पाहिजे. म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला क्रिएट क्लस्टर या बटनला क्लिक करायचं आहे. तो 2-3 मिनटं घेईल आणि त्याच्यानंतर त्याचा स्टेटस जो असणार आहे तो अवेलेबल होणार आहे. ठीक आहे, त्याचा स्टेटस ॲज अ अवेलेबल म्हणून तिकडे दिसेल. आता काय करायचं आहे, आपल्याला रेडशिफ्टला आपल्या क्वेरी एडिटरमधनं आपल्याला कनेक्ट करायचं आहे. कनेक्ट 5th स्टेप काय असणार आपली, कनेक्ट रेडशिफ्ट क्वेरी एडिटर. ठीक आहे, डॅशबोर्डमध्ये जायचं आहे आणि क्वेरी एडिटरला आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, क्वेरी एडिटरमध्ये आपल्याला सिलेक्ट करून तिकडे डेटाबेसचं नाव सिलेक्ट करायचं आहे डेव. ठीक आहे, यूजर आणि पासवर्ड तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि कनेक्ट या बटनला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, हे कशासाठी आपण आपल्या कन्सोलमधनं रेडशिफ्टच्या डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी. आता कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला क्वेरी एडिटरमध्ये एक सिक्वेल विंडो मिळते जिकडे तुम्ही तुमचे कोणतेही सिक्वेल क्वेरी रन करू शकता. उदाहरणार्थ क्रिएट टेबल, मॉडिफाय टेबल, इन्सर्ट डेटा, अपडेट डेटा, डिलीट डेटा. तर आपण काय करणार आपल्या एक्झाम्पलमध्ये, आपण एक एम्प्लॉई नावाचं, ठीक आहे, एम्प्लॉई नावाचं आपण एक टेबल क्रिएट करणार. आता याच्यामध्ये कोणकोणते फील्ड असणार आहे, ID असणार आहे, त्याचं टाईप असणार आहे इंटिजर, नेम असणार आहे, त्याचं टाईप असणार वॅरकॅर 100, असणार आहे डिपार्टमेंट वॅरकॅर 50, सॅलरी इंटिजर. एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्या रेडशिफ्ट या डेटाबेसच्या डेव या डेटाबेसमध्ये म्हणजे रेडशिफ्टच्या क्लस्टरमध्ये एक डेव नावाचा डेटाबेस क्रिएट होईल. त्या डेटाबेसमध्ये आपण एक क्रिएट टेबल करतो आहे एम्प्लॉईज नावाचा, तो क्रिएट होईल. आता तो क्रिएट झाल्यानंतर आपल्याला एक सॅम्पल डेटा त्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे, तर आपण काय काय केलं आहे, ID टाकलेलं आहे, नाव, डिपार्टमेंट आणि सॅलरी. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय 4 रेकॉर्ड आपण इन्सर्ट केलेले आहेत. आता हा जो इन्सर्टेड रेकॉर्ड आहे आपल्याला व्ह्यू करण्यासाठी किंवा रिट्राय करण्यासाठी आपण कोणती कमांड देणार आहोत, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज आणि एक्झिक्युटिव्हवर क्लिक करणार आहोत. त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे, अशा प्रकारचं आपल्याला एक आउटपुट जनरेट होऊन दिसणार आहे. आता या सिक्वेलच्या व्यतिरिक्त आपण ॲग्रिगेट क्वेरीसुद्धा एक्झिक्यूट करू शकतो. का, कारण रेडशिफ्ट कशासाठी आहे आपल्याला, ॲग्रिगेट किंवा ॲनालिटिक्स क्वेरीसाठी आहे. तर मला सांगा, रेडशिफ्टमध्ये नुसतं सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल क्रिएट करणे आपण रेडशिफ्ट वापरणार का, नाही. आपण त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स रिपोर्टिंग, ॲनालिसिस, डेटा मॅट्रिक्स हे सर्व एक्झिक्यूट करणे आपण रेडशिफ्टचा उपयोग करणार आहोत. तर आपण ॲग्रिगेशन क्वेरीसुद्धा आपण एक्झिक्यूट करू शकतो. उदाहरणार्थ मला डिपार्टमेंट वाईज एव्हरेज सॅलरी काढायची आहे. ठीक आहे, तर काय करणार, सिलेक्ट डिपार्टमेंट कॉमा एव्हरेज सॅलरी फ्रॉम एम्प्लॉईज टेबल ग्रुप बाय डिपार्टमेंट. ठीक आहे, म्हणजे काय करणार, तो डिपार्टमेंट वाईज आपल्याला रेकॉर्ड व्ह्यू होईल. ॲडव्हान्स क्वेरी मी काय करू शकतो आपण की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज ऑर्डर बाय सॅलरी डिसेंडिंग लिमिट 1. ठीक आहे, म्हणजेच काय, मला एम्प्लॉईज या टेबलमधनं हायेस्ट सॅलरी ज्याची आहे तो मला डिस्प्ले करायचा आहे, आपण ही क्वेरी जनरेट करू शकतो. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या क्वेरीज आपण तिकडे एक्झिक्यूट करू शकतो. आता मी तुम्हाला जस्ट दाखवतो की क्वेरी एडिटर कसा दिसेल आपल्या AWS कन्सोलला जाऊन. तर तुम्ही इकडे आलात ॲमेझॉन रेडशिफ्टमध्ये, तर तुम्हाला इकडे दिसेल क्वेरी अँड डेटाबेस मॉनिटरिंगमध्ये, त्याच्यावर सर्व्हरलेस डॅशबोर्ड आहे, त्याच्या क्वेरी एडिटर आहे. सॉरी, आता आपल्याला एरर येतोय कारण आपण कोणताही डेटाबेस आतापर्यंत क्रिएट केलेला नाही आहे.
ओके, तर तुम्ही पाहू शकता डेटाबेसमध्ये नो डेटाबेस दाखवतो आहे आणि क्लस्टरसुद्धा आपल्याला एरर वाईज दाखवतो आहे अँड एरर अकर्ड फेचिंग क्लस्टर अँड वर्क ग्रुप. ओके, कारण आपल्याला काय करता येतो तिकडे आपलं कोणतंही क्लस्टर क्रिएट झालेलं नाही आहे. इकडे क्रिएट डेटाबेस आहे, लोड डेटाबेस आहे, पण डेटाबेस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय लागतो, क्लस्टर लागतो. विदाउट क्लस्टर तुम्ही डेटाबेस क्रिएट करू शकत नाही. जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की क्लस्टर काय असतो, इज वन ऑफ द पार्ट ऑफ सर्व्हर जिकडे तुमचा डेटाबेस क्रिएट होतो. जर तर आपल्याला क्लस्टर्स क्रिएट झाला नसेल तर आपण काय करू शकतो, डेटाबेस क्रिएट करू शकतो का, नाही. तर आपल्याला क्लस्टर क्रिएट करावा लागतो. सध्या माझ्या जसं तुम्हाला दाखवलं की मला रेडशिपमध्ये तो एरर येतो आहे. ठीक आहे, जसं आपण इकडे जाऊ वर्क ग्रुप कॉन्फिगरेशनमध्ये, तर इव्हेंट सर्व्हरलेस डॅशबोर्डमध्ये सुद्धा आपल्याला सेम एरर येतो आहे, सबस्टिट्यूशन रिक्वायर एक्सेप्शन. तर हा एरर जर रिझॉल्व झाला तर लवकरच मी तुम्हाला ह्याचा डेमोसुद्धा दाखवेन. पण मीनवाईल जर मी तुम्हाला स्लाईड्समध्ये दाखवलेल्या सर्व स्टेप्स तुम्ही फॉलो केला तर तुम्ही तुमच्या AWS कन्सोलमध्ये रेडशिपचा डेटाबेस क्रिएट करून, टेबल क्रिएट करून त्याच्यावर क्वेरी एक्झिक्यूट करू शकता. आशा करतो तुम्हाला रेडशिपचा डेमो समजला असेल. समजल्यास, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.